चंद्र तर आज माझ्या घरात प्रकाश देतोय. ओ चंद्र घरात नाही येत कधी. तुला बघून काय वाटतं माहिती का? चंद्र आज मिठीत माझ्या वेठीस त्याला धरतो, लुकलुकणाऱ्या ताऱ्यांनाही जरा बाजूला करतो. हातात हात येता वेळच कसला पुरतो, श्वासांवरती श्वास मोजता अंत उजेडाचा होतो. गबसाव तुम्ही, एवढी पण भारी नाही दिसत मी. अगं खरंच लय भारी दिसती तू. तो बघ आरसा सुद्धा तुला बघून लाजतोय. असं वाटतंय जमिनीवर अप्सरा उतरली. प्रत्येक नवरा आपली बायकोची अशीच तारीफ करतं का हो? हो, आपल्या नवऱ्याचं जेवढं बायकोवर प्रेम तेवढं कौतुक करत असतो नवरा. हो का? मग? नाही झाला तर तुमचा लाडात येणं. जा किराणा घेऊन या. म्हणजे आत्ताशी किराणा संपला आपला. हो 2 महिन्यापूर्वी आणलेला. किती जपून संसार करते ग तू. मग अगं पण तो देईल का किराणा एवढ्या लवकर? म्हणजे उधारी आहे ना पहिली आपली. का नाही देणार? आपण त्याची उधारी पहिली देतो, भले दुसऱ्यांची नंतर देतो. देईन तो, तुम्ही घेऊन या किराणा. बरं ठीक आहे, मी आणतो किराणा. हां. तू घे आवरून. का मी पण येऊ सोबत? नाही नाही, तू कशाला येते? आपलं स्वयंपाक करून ठेव, येतो मी. हो लवकर या मग. हो. अहो कधी यायची गाडी? किती वेळ वाट बघायची आपण? अगं येईल ना, जरा दम धर की. तुझं असे घे घास पे पाणी. तुला मागाशीच बोललो होतो जरा वेळ घरात थांब. हां गेली ना बुक गाडी, यायला तिला उशीर लागणार आहे. एखादी 4 व्हीलर घेऊ ना आपण. किती वेळ असे दुसऱ्याच्या गाडीची वाट बघायची? आता तेच करतो, घेतो एखादी गाडी, बरंच बसतो हप्ते. चालले ना आपलं सुखासुखात, चालू दे की मग. अजून कमवा ना मग. आपल्याला एवढं नाही भागतो एवढं. त्याचंच आयुष्य चाललंय ना माझं. अगं त्या पूजाचं आणि सुहासचं बघ किती चांगलं चालले. तुझीच बहीण आहे ना ती? हो माझीच बहीण आहे, बिंडोके 1 नंबरची. तुम्हाला सांगते, पप्पांनी इतकं चांगलं स्थळ बघितलं होतं तिला, पण ही बावळट त्या सुहाससोबत लग्न केलं. काय आहे त्या सुहासकडे सांगा बरं? समाधान. तुला नाही कळणार ग त्यातलं. हॅलो, अरे कुठे आहे? किती वेळ झालाय? का रे, काय झालं? बरं बरं ठीक आहे. काय हो, कधी येते गाडी? आता कसली येते गाडी? बिघडली येते. कर्म माझं. आता काय करायचं? काय करायचं म्हणजे? चला घरात. तसं हिलाही घेऊन जाता कुठे मला? देवा, असे भांगार पीस बनवणं बंद कर. ए ऐक, दुकानात जाऊन येतो मी. हां. हायला काय हो साडू, येतो बरं. काय करताय? किराणा आणायला चाललोय गावात, गाडीची वाट बघतोय. हा काय? हा ना. तुम्ही आज कसं काय पायी? अहो गाडी बिघडली, टाकली गॅरेजला नीट करायला. मग तसं आपलं चाललंय 1 to 1 2. हा मग काय, बरं आहे बरं आहे. पण काय चाललंय आमच्या मेवणीचं? तुमच्या मेवणीचं काय चालायचंय? तेच उन्हा धुणं रोजची. बाकी आमच्या मेवणीचं काय चाललंय? तेच चाललंय. हाय ते बरं आहे. आता काय काय अवघडच राव. काय भांडणं त्यांची तिथं आहे ती चालूच आहे. खरंच ना राव साडू, त्यांच्या भांडणामुळे आहे ना आपल्या मैत्रीत दुरावा यायला लागलाय. खरं आहे राव. तू आपली भेट नाही गाठ नाही. हा काहीतरी करायला पाहिजे राव. तुमची इच्छा आहे ना यांनी दोघींनी एकत्र यावं? माझी मस्त इच्छा आहे हो. माझ्या डोक्यात एक भन्नाट प्लॅन आहे. तो जर प्लॅन सक्सेस झाला ना, अशा गोड होत्यांना दोघी सांगूच नका. काय सांगता? हा सांगा ना मग, करून टाकू. चला, चालतं चालतं सांगतो तुम्हाला. बरं बरं ठीक आहे, चला. अयो, लय मॉक करून ये बाहेर. पूजा, पाणी आण बरं. काय हो, किराणा नाही आणला? तुला पाणी सांगितलंय पूजा, मी चालली आत हालीत. तुम्ही पण तसेच आले ना हात हलवीत. बरं नको देऊ पाणी, बस. हां. अगं त्यो साडू भेटला होता गावात आत्ता. तो का लखपती? त्यांना तले आपलं सुख, सारखं मला टोमणे आणत्या गरीबासोबत लग्न केलं म्हणून. अगं हे बघ, तो बोलला का म्हणजे ते दोघं येणार आहेत संध्याकाळी आपल्या घरी. काय? हा, तू बहीण आणि मा साडू येणार आहेत. ती जरी इथं आली ना तर माझी इतकं वाईट कोण नाही, तुम्हाला सांगून ठेवते मी आताच. आणि तुम्ही पण तिच्या मागं निघायचं मग. अगं मी मजा करीत होतो, तसं काही नाही आहे.
हा हा बरं जाऊ दे, पाणी आण मला प्यायला. प्या तुम्हीच उठून, मी नाही आणत पाणी. अवघड आहे भया दोघींचं, दोघीच्या नाकावर राग. पण होतील एक दिवस गोड. नाही झाल्या ना तरी मी यांना गोड केल्याशिवाय राहणार नाही. चला. कशाला पाणी काढायची ग? तुमचं झालं का गावात हिंडून? आयला घरादारात नाही आलं का झाली तुझी कटकट चालू. चार चौकात माणसं बसावं लागतं. तुला मागाशीच बोललो होतं ना गावात गेलो होतो म्हणून. काय दिवे लावले हो गावात जाऊन? काय दिवे लावणार आहे? साडू भेटला होता. भेटला का तो चिरकूट? कशाला त्याला चिरकुट म्हणते ग? नाही तर काय. तू आलीस का परत तिथं? गरीब श्रीमंत हा कशाला नाव ठेवते त्यांना? आपल्याला देवाने एवढं चांगलं दिलंय, ते पण आपलं नाही. आपल्या बापजादांनी कमवून ठेवले हा, आणि तू त्यांना नावं ठेवी ती. असू द्या, काय म्हणला तो? काय मानणार आहे? तुझी बहीण आजारी, कालपासून तिला बरं नाही. आतून नाव खिळवून येते. डॉक्टर केलं तरी काय व्हायना. जर उद्या काय बरं वाईट झालं चालन का तुला? ओ ग बसा, काही बोलू नका माझ्या बहिणीबद्दल. मी कशाला काय बोलीन? तुम्हीच भांडत राहता. बरं जायचं का भेटाय तिला? नाही, माझी काही इच्छा नाही आहे. बघ तुझं तू. नाही, येऊ जाऊन येऊ आपण, मी आवडते. बरं बरं घे आवरून. कधी देत काय माहित भाऊ. पण बरं झाली झोपली तरी. त्यानं खरंच वाटत नाही आजारी. काय नाही होत आली. चल जाऊ आतमध्ये. ताई, हे ताई, हे बाई काय होतं तुला? काय होतं ताई? तू कसं का आली इथं? अगं बरं नाही ना तुला? कोण बोललं? मला हे म्हणले का तुला बरं नाही वाटत, टोचून आणली, राहीन का नाही माहीत नाही. ए बाई, आली तर आली, माझीच मुळावर उठली आहे ना. कधी जाते याचीच वाट बघते काय तू? अगं मी अगं भांडू नका. आम्ही नाटक केलंय. कसलं? म्हणजे तुमचं झोपी गेलेलं प्रेम आम्हाला जागा करायचं होतं. आमचा प्लॅन होता दोघांचा. हाय का आता? पण बघा ना किती प्रेम आहे बरं एकमेकींचं. मी सांगितलं आजारी आहे, बघ ना तुझी बहीण कशी पळत आली. हा बघितलं तुला किती काळवाळा आहे तिचा, म्हणून तू इथपर्यंत आली ना. ती आजारी म्हणून. हे बघा, गरीब श्रीमंत काही नसतंय, शेवटी रक्ताचं नातं आहे तुमचं. असं कसं वागतं बरं तुम्ही? मी काय वागले हो? तीच माझ्याशी रुसून बसली होती ना. पण आता रुसवा फुगवा सोडा ना. प्रेमाने गप्पा मारा आता. जाऊ दे ग ताई आता. जाऊ दे, माझ्यासाठी आली ना ती इथपर्यंत. मग आणि तू बरं का, हे ना माझ्या पैसे बोलत असती माझी बहीण कशी आहे, यांना विचारा, दाजीला विचारा, कायम चौकशी करत असती. इथं कशाला बोलता येते? मग कळलं पाहिजे ना तुझं किती प्रेम आहे तुझ्या बहिणीवरती. मला फोन करायला काय होतं ग मग? अगं नाही केला, पण जाऊ दे, एकुलती एकच बहीण आहे माझी, रुसले तरी. मी काय आजारी म्हणून नव्हती झोपले, मग तुझ्यावरून भांडणं झाले होते म्हणून मी रुसून बसले होते. हाय का आता? मी इथं नाही तरी पण भांडतीस का माझ्या नावाने? ती भांडतच असती दिवस रात्र माझ्यासोबत. जाऊ द्या. तुम्ही नका भांडू पण आता दोघी. नाही भांडत, माझ्या बहिणीला काही बोलू नका आता. बस झालं. नाही बोलत. बरं वाटलं कशी? मला. बघा ना किती खोळी दिवस राहिले बरं दोघी पण. आता एक काम करू आपण. हा. गावात जाऊ, कोंबडी घेऊन येऊ चांगली, चिकन पार्टी करू. जमतंय जमतंय. अहो पण तिला गोड आवडतं, मी गोड करते काहीतरी. गोडधोड सकाळी कर. आता काय करा तुम्ही दोघं मुक्कामाला थांबा. सकाळीच जा. हा आम्ही काय करतो, किराणा घेऊन येतो आणि चिकन पण घेऊन येतो. हा बरं, या मग लवकर. हा हा चला सांगू. हा चल. चल, तुला काहीतरी बनवते मी खायला. चल चल.